सो हा आहे केक रुचाचा बर्थडेचा आणि हे बघा इथं कापून ठेवला आहे आणि लाईट गेलेत आमच्याकडचे. केक खाते मी. शिरा बघ, आईने शिरा केला. दोन फ्लेवर आहेत, चॉकलेट आणि पायनॅपल. आता जस्ट शॉप्सीवरनं एक पार्सल मागवलं. तर हा आहे व्हेजिटेबल आणि फ्रूट कटर. तर हा असा आहे काय, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर हे असं इझिली पटकन ह्याच्याने कट करता येतं. सो हे बघा, हे असं आहे. जर तुम्ही डाएट वगैरे करत असाल त्याच्यात फ्रूटचे ज्यूसेस पण बनवू शकता. हे वॉटरमेलनचे स्लायसेस करायचे, ते ह्याच्यात टाकायचे आणि जस्ट हे जे आहे ते त्याला अटॅच करायचं असं आणि असं करायचं. हे इन आउट असं होतं आणि पूर्ण कुठलेही व्हेजिटेबल किंवा फ्रूट्स जे आहेत ते कट होतात. तर कुठल्याही भाज्या वगैरे बनवण्यासाठी म्हणून मी हे घेतलं आहे. पटकन इझिली चॉप करता येतील. ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन मी दाखवेन तुम्हाला कसं करते मी ते. सो आत्ता माझ्याकडे पुदिना आणि कोथिंबीर आहे. तर ती मी ह्याच्यामध्ये निवडून चिरणार आहे. तुम्हाला दाखवते कशी चिरली जाते. आणि मी हे शॉप्सीवरनं मागवलं चॉपर. 118 रुपयाला मिळालेलं आहे मला. माझ्याकडे आता पुदिना आहे आणि पुदिन्याची चटणी बनवणार आहे मी. तर ह्याच्यामध्ये बनवते. तर मी जो ह्याच्यावरनं मागवलं होतं ना, स्विगीवरनं भाज्या, त्या भाज्या आहेत माझ्याकडे. आता बघू शकता तुम्ही. तर हे बघा इथे आता चिरून झालं आहे ना, चॉपिंग केलं ना. तर असा पुदिना जो आहे हा असा चिरला गेलेला आहे. फार बारीक होत नाही ह्याच्यात. त्यातनं पाणी बिणी घातल्यावर मे बी होईल, पण नुसता जर चिरायला गेले तर एवढाच चिरला गेला आहे. सो आता तुम्हाला दाखवते जो फोन मी नवीन घेतला आहे ना, तो फोन दाखवते. हा बघा, हा माझा नवीन फोन आहे. रेडमीचा आहे. रेडमी 12C हा मी घेतलेला आहे. हे एकदम बेसिक मॉडेल आहे. त्यामुळे ह्याच्यावरती एडिटिंग करताना खूप जास्त प्रॉब्लेम येतो. म्हणजे काइनमास्टरवरती वगैरे ह्याच्या म्हणजे काइनमास्टर मी डाउनलोड करून ह्याच्यावर एडिटिंग करून बघितलं, पण ह्याच्यावरती पॉवर डायरेक्टरनी होत होतं एडिटिंग. काइनमास्टरला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. सो हे एकदम बेसिक मॉडेल आहे. म्हणजे काय म्हणतात, रेअर कॅमेरा आहे, फ्रंट कॅमेरा आहे, पण ते फ्लिप वगैरे होत नाही. म्हणजे ॲडव्हान्स मॉडेल नाही आहे, बेसिक मॉडेल आहे. असा ह्याचा स्क्रीन आहे. सो आहे चांगला, म्हणजे स्क्रीन चांगला आहे, डिस्प्ले चांगला आहे आणि मोठा आहे. त्यामुळे पिक्चर्स वगैरे व्यवस्थित दिसतात, इमेजेस खूप व्यवस्थित दिसतात.
एखादा सिनेमा बघायचा असेल तरीसुद्धा ह्याच्यावरती खूप छान दिसेल, कारण की याची विड्थ जास्त आहे बघ इन कम्पेअर टू माय प्रिवियस फोन. हा माझा फोन होता. इतके वर्ष मी या फोननी सगळं शूटिंग केलेलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे मॅक्झिमम शूटिंग. आणि मी याच्यावरती काइनमास्टर ॲप डाउनलोड केलेलं होतं, तर मी सगळं एडिटिंग ह्या फोननीच करायची. अजूनही चालू आहे, पण तो काय होतं म्हणजे जास्त हे झालं ना, लोड आलं की बंद पडतो, किंवा बॅटरी पण चेंज करून झाली आहे, असं अनेक वेळा झालेलं आहे. सो हे माझं एकदम हे पण बेसिक मॉडेल आहे. पण मला वाटलं होतं, आणि ह्याच्यावरती आता मेमरी बऱ्यापैकी फुल झालेली आहे, म्हणजे जास्त ॲप्स वगैरे डाउनलोड नाही करू शकत मी. फोन अजूनही चालू अवस्थेत आहे, नाही असं नाही. मी याची बॅटरी वगैरे चेंज करून चालू करून ठेवलेला आहे हा फोन, पण मेमरी शॉर्टेज झालेलं आहे आता त्याच्यामध्ये. सो काय माहिती, थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट वगैरे असं पिक्चर वगैरे यायला लागलं होतं, म्हणून मी एक नवीन फोन घेऊन ठेवला, जो मला एडिटिंगसाठी वगैरे म्हणजे अजून काही फाईल्स आहेत, बऱ्यापैकी फाईल्स मला स्टोअर करायला लागतात. माझ्याकडे कम्प्युटर नाही आहे, जे काय काम करते आहे ते मी एकदम बेसिक मॉडेल जे आहे मोबाईल, बेसिक मोबाईलनी सगळं काम करत होते. तो आणि हा जो फोन आहे हा माझा A51 आहे, जो मी तुम्हाला शेअर केला होता जेव्हा घेतला होता तेव्हा. सॅमसंग A51 ते मॉडेल आहे. आणि हे असे दोन फोन, हा फोन आता ज्यांनी शूट करते तो फोन, आणि हा फोन यांनी मी शूट करत होते इतके दिवस. पण आता तिसरा अजून एक फोन घेऊन ठेवलेला आहे मी, बेसिक फोन. हा पण बेसिकच आहे. ह्याचं कवर मी काल फ्लिपकार्टवरनं घेतलं. हे कवर फ्लिपकार्टवरनं घेतलं. नंतर माऊचा आणि माझा स्क्रीन वॉलपेपरला माझी माऊ आहे. सो असा हा फोन एक, कारण की जर का काही लाईट गेले, काही झालं, चार्जिंग संपत होतं या आहे त्या फोनचं आता ज्याने शूट करते ते, तर असा सगळा प्रॉब्लेम नको म्हणून हा फोन घेऊन ठेवला आहे, कारण इमर्जन्सी कधी येऊ शकते आमच्याकडे. सो म्हणून प्रोव्हिजन केलेली आहे, कारण आता तो ऑलमोस्ट 6-7 वर्ष झालेली आहेत या फोनला. चला, तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तर त्यामुळे आम्ही केक वगैरे आणला होता. तिला मी लेन्सेस गिफ्ट केल्या, आणि बस एवढंच, तिला तेवढंच गिफ्ट दिलेलं आहे मी. लेन्स घेऊन दिलेत, आणि ड्रायर, हेअर ड्रायर एक माझ्याकडे म्हणजे होता, तर छोटा ड्रायर तिला दिला. माझ्याकडे 2 ड्रायर होते, म्हणजे एक रिपेअर करून आहे तो मी वापरते, जो नवीन घेतलेला आहे तो तिला देऊन टाकला. असे गिफ्ट्स दिले, ड्रायर, हेअर ड्रायर आणि लेन्सेस, असे 2 गिफ्ट दिलेले आहेत तिला. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. लव यू ऑल, बाय.